मला काहीच असो. एक नंबर चना जमला माझा. साले लमचे चोर आले असतील. आणि हेतनाल मंदा मंदातून चना चुपडून गेलं. त्याच्या गुबीमध्ये सुरकुडा भारा आणावचा. लमच्याला आपल्या घरी नाही पिकवताय का? याचा काला चना चोरावला जातील. माझ्या याचा चना नेला म्हणजे त्याची आपतच आली. ते कोणाच्या हरभऱ्याला हात खायला लावायला जातील. एक नंबर माझा हरभरा जमला. एवढी मेहनत करत आहो मी. रातना दिवसा शेतामध्ये येऊन जागणी करतो. त्याची मारा बनवलू. पण लोकायला शरम का नाही वाटत म्हणतो मी. दिसू दे का माझा कोणी हरभरा नेला का नाही. मार दारेवर मारतो, घुमवतो, अशा लाताच्या लाता मारतो, तेव्हा समजल. उबड्याच्या उताने पडतलं मार मारीन मा टोंगऱ्या बैठी. ओय पागल बायको, चल बरा खोली मंदी. का करू खोली मध्ये येऊन? काका माय सनो सनो माझी कंबर दुखते ना, पाठ ना येऊन ना चालल्या सगळ्या. कालपासूनच्या का परवापासून जर ती जागणी बसला मी. हरभऱ्याची जागणी करतो शेतामध्ये. तुला शरम लागते का नाही लाग? एक वेळ तरी मला जेवायला आणून दिलीस का? भात तरी देते, डब्बा सिदोरी. तुमची अंगवण जरली का पेटली म्हणतो? घरी येऊन खाता नाहीये? अरे घरी येऊन खाल तर 2 घास सुकानच खाल. अरे मी घरी आलो आणि तिकडे मग आमच्या कोणी हरभरा नेला उपडून. आता का मग उपडजो, घरी बसतो ना माझ्यावालं. दिमागाला जास्त हेट कराक माणूस. अरे कोण चना नेल? घडी भऱ्यातच नेल तर मुठभर नेल का? एवढा वावरच घेऊन जाणार आहे का? का मला मागच्या वर्षीपेक्षा यंदा फसल कमी झाली का नाही? वाचलं वालं चण नाही का तुझ्या बापाच्या घरून आणीन मी. एक पोतळी चण कमी झालं मला तर तुझ्या बापाच्या घरून एक पोतळी चण घेऊन येईन मी. जा बोंबलत बस ना बोलल्या सिनल. एक नंबर आपला हरभरा जमला. ते ती काल लोक येतील बापा. मला जागणी राहावं लागते. तू आपल्या हलकाईने जातेस का एक दिवस तरी? एक दिवस आलीस ते चड्डी बनियान घालून आणि ते धिंगाणा करून घरी परत आलीस. हो तुम्ही नाही जा ना ते ती. ते चण्यामध्ये गेला का ते निवड पायाला आंबट आंबट दिसते खार आणि मनमाने खाजवते. अरे शेतामध्ये जाशीलच नाही तर का खाशील? आंबाडीच्या भुरका. चल जेवायला दे, नाही तर गोबी सुजतलं मारतो तुझी. मी स्वयंपाक नाही केलो आज. स्वयंपाक नाही केलीस तर का खाऊन सकणारा? माझा सनो सनो डोकसा दुखते. मी काल स्वयंपाक करू? जावा कोटचाय खा थोडसा. चिवडा लाडू वाचलाय तर ते मकर संक्रांतीचं. तुझ्या बहीण माचा तर चिवड्या लाडून आता पोट भरल का? दुसरा काही असेल तर दे ना. थोडसा घासभर भात जेवलो असतो. तू आता उपाशीत राही ना, मी उपाशीत राहतो. पागल डेंगणी. हिची डोकसा दुखते म्हणून नाही का इकडे मला उपाशी ठेवलं. खावाचं खावा नाही तर त्या पोकर गलीनं धुवायला जावा गाड आपली. अरे नाही खा. हरामखोरीची. आता डबल स्वयंपाक नाही केलं म्हणलीस का नाही? तर वावरातून येतो ना, जे मार मारतो काड्यावर तुझ्या उबडं ठेसून सेनेरी. तेव्हा समजेल तुला. मी संध्याकाळी मला जेवायला पाहिजे म्हणजे पाहिजे. काही गरम गरम पोळ्याच बनवीन, भाजी नाही बनवत. नाही तुझ्या गुखुनल्याच्या आणि खुनलो तर मी नवत आपल्या नावाचा दिवाकर. अगे माय गे, दिवाकर भाऊचा एक नंबरचं नाही. 2 ढाटर उपडू दे का मला? असा एक नंबर हरभरा जमला का नाही? मस्त फसलच पिकवायची दिसते. कालही थोडसा हुरड्यासाठी नेलो. अजय हुरड्यासाठी घेऊन जातो ना. मस्त मग हुरडा बनवायला मस्त मजा येते. मस्त खावायला भेटते. बापा 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 बापा, मस्त चना चोरून घेऊन जा. तुझ्या नवऱ्याची ती ठेवी आहे ना. अगा भाऊ नेऊ दे ना गा थोडसा. हुरडा बनवीन थोडसा म्हणतो. तुझ्या गुबीमध्ये 70 कांड्या. तू कहाला नेतेस? इकडे मेहनत करावं लागते ना. तू थोस का चना चोर? कालही नेला होता माझ्या आजच्या चना. रामखोर बायको. अरे आपल्या शेतामध्ये पिकाव नाही पेरस तू? आमच्या घरचा येऊन चना काला नेतेस? तुझ्या नवऱ्याने येते येऊन पेरलं का? अगे माझ्या मायेव 2 टन ढाटरा चण्यासाठी कसा झगडते गे? 2 टन ढाटर आहेत ना. पिकवून पाहितीस तेव्हा समजता. पाटलाच्या वावराचा नेत जा ना. आमच्या वावरामध्ये का आले येतेस तू? पाटलाच्या वावरात म्हणला नेत जा. मस्त पाटलाला शॉट देतेस आणि आम्हाला देतेस का?